मंडणगड तालुक्यातील निगडी गावानजीक मारुती मंदिराजवळ रविवारी रात्री एका व्यक्तीवर लाकडी काठीने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यात नजीर कोंडेकर वय वर्ष 53 राहणार निगडी मोहल्ला हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मंडणगड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र गंभीर दुखापत झाली असल्याने महाड येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचं आता समजत आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जिशान माटवणकर आणि निहाल माटवणकर दोघेही राहणार निगडी मोहल्ला यांनी फिर्यादीशी भांडण करून शिवीगाळ केली आणि तुझी हत्या करतो अशी धमकी देत लाकडी काठीने त्याच्या डोक्यावर, नाकावर, पाठीवर, पोटावर आणि गुप्तांगावर मारहाण केल्याचं समजत आहे। हल्ल्यात फिर्यादीच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे। या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सखोल चौकशी मंडणगड पोलीस करत आहेत। जिशान माटवणकर यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे हा मारहाणीचा प्रकार कशामुळे झाला याबाबतचा सखोलमध्ये जाऊन पोलिसांनी तपास करावा अशी मागणी आता होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।